नमस्कार मित्रांनो, आरतीज रेसिपी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तर आपण आज सगळ्यात सोप्या पद्धतीने हिरव्या मिरचीची वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिले 2 चमचे धने तव्यावरती भाजून घ्यायचे। त्यानंतर लागल तसं आपल्याला शेंगदाणे तव्यावरती चांगले रोस्ट करून घ्यायचे। आता वांगी उभी चिरून घ्यायची। त्यानंतर कोथिंबीर, लसूण, धने, शेंगदाणे, हिरवी मिरची व आलं असं वाटण करून घ्यायचं। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची व लसूण असं सगळं एकत्र घालायचं। त्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचं। व्यवस्थित पेस्ट बारीक झाल्यास एका ताटात काढून घ्यायचं व त्यानंतर धने व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। त्यानंतर पाणी घालून हे वाटण बारीक करायचं। हे वाटण बारीक झाल्यास ते पण एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर कढई गरम व्हायला ठेवायची। त्यानंतर त्यात 2 ते 3 ओगळी तेल घालायचं। 2 ते 3 ओगळी तेल घातलं की ते जरा वेळ तापून द्यायचं। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे। त्यानंतर जिरे व्यवस्थित तडतडून द्यायचे व त्यामध्ये हळद घालायची। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे थोडंसं मिक्स झालं की त्यामध्ये धुतलेली वांगी घालायची। सगळी वांगी घालून झाली की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व थोडीशी वांगी परतून द्यायची। वांगी चांगली हलवत राहायची म्हणजे ती खाली लागणार नाही। वांगी व्यवस्थित परतली की त्यामध्ये हिरवी मिरची व बारीक केलेलं शेंगदाण्याचं वाटण घालायचं। व्यवस्थित वाटण सगळं त्यामध्ये घालायचं। वाटण त्यामध्ये घालून झालं की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता वाटण घातलं की त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही। वाटण घातलं की ते खाली लगेच डागतं, त्यामुळे त्याला सारखं हलवत राहायचं व ते त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। म्हणजे वाटण व्यवस्थित परतलं की त्यामध्ये चांगली त्याची चव उतरते। असं वाटण परतताना फ्लेम कधी पण लो ठेवायची म्हणजे कसं ते वाटण खाली डागणार नाही। आता वाटण व्यवस्थित परतत आलं आहे। आता वाटण व्यवस्थित परतलं की त्यामध्ये पाणी घालायचं। आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं। घट पातळ व्यवस्थित बघायचं आणि मग त्यामध्ये जसं लागेल तसं पाणी घालायचं। आता पाणी घालून झालं की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याला व्यवस्थित मिक्स केलं की त्याला एक चांगली उकळी घ्यायची। त्यानंतर वांगी शिजूपर्यंत त्याला चांगलं उकळून द्यायचं। व्यवस्थित उकळलं की त्यानंतर मीठ घालायचं। मीठ घातलं की परत व्यवस्थित हलवून घ्यायचं व जरा वेळ थोडे वांगी शिजायपर्यंत त्याला थोडा वेळ लो फ्लेमवर उकळून द्यायचं। आता आपली वांग्याची भाजी तयार आहे। तर आता मस्त सर्व करायची। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।